आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन गट ब पूर्व परीक्षा, कंबाईन ग्रुप सी पूर्व परीक्षा या परीक्षांच्या संदर्भाने असलेल्या अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडींचा आढावा आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे राज्यसभा पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर रोजी होणार आहे आणि त्या परीक्षेच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या चालू घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत. तुमच्या स्क्रीनवरती दिसते केंद्रीय लोकसेवा आयोग 1 ऑक्टोबर 2025 ला आपलं शताब्दी वर्ष साजरं करणार आहे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यूपीएससीच्या स्थापनेला 1 ऑक्टोबर रोजी 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. पण यूपीएससीच्या 100 वर्षाच्या शताब्दीच्या निमित्ताने 1 ऑक्टोबर हा दिवस शताब्दी वर्ष म्हणून साजरा केला जाणार आहे. कोणता 1 ऑक्टोबर 2025 1 ऑक्टोबर 2025 रोजी यूपीएससीच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. म्हणून यूपीएससीची शताब्दी 1 ऑक्टोबर 2025 ते 1 ऑक्टोबर 2026 हे पूर्ण वर्षभर यूपीएससी शताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे. अर्थातच यूपीएससीची स्थापना झालेली आहे 1 ऑक्टोबर 1925 रोजी. 1 ऑक्टोबर 1925 रोजी सिव्हिल सर्व्हिसेस कमिशन यूपीएससीची स्थापना झालेली होती, ज्याला सुरुवातीला आयसीएस असं म्हटलं जायचं, इंडियन सिव्हिल सर्व्हिस. त्या ठिकाणी आपण यूपीएससी आयोगाची स्थापना केलेली आहे. यूपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन 1 ऑक्टोबर 1925 ला स्थापना आहे. 1 ऑक्टोबर 2025 रोजी यूपीएससी ला पूर्ण होत आहे 100 वर्ष आणि म्हणून 1 ऑक्टोबर 2025 ते 1 ऑक्टोबर 2026 हे यूपीएससीचं शताब्दी वर्ष असणार आहे. जाऊयात पुढच्या बातमीकडे. तुमच्या स्क्रीनवरती दिसते ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूर पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण ऑपरेशन सिंदूर ही सैन्य मोहीम राबवलेली होती. ऑपरेशन सिंदूर या सैन्य मोहिमेमध्ये आणि सशस्त्र बलाने दाखवलेली शौर्यगाथा, त्या शौर्यगाथेचं सन्मान किंवा त्या शौर्यगाथेचा पुरस्कार अर्थात शौर्य पुरस्कार तुमच्या स्क्रीनवरती आहे. ऑपरेशन सिंदूर सशस्त्र दलातील वीरांना शौर्य पुरस्कार जाहीर. ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भाने काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे या न्यूजचा, तर ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय? सिंदूर ऑपरेशन सिंदूर का, कशासाठी राबवलं गेलं आणि कधी राबवलं गेलं हे सुद्धा स्टेटमेंट मध्ये विचारलं जाऊ शकते. पण ऑपरेशन सिंदूर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या दहशतवादी घुसखोरांनी पहलगाम या ठिकाणी केलेला दहशतवादी हल्ला आणि त्या दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून आपण राबवलेलं ऑपरेशन, ज्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूर मध्ये या सैन्य कार्यवाहीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वीरांना शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. यामध्ये हे शौर्य पुरस्कार कोणाकोणाला मिळालेले आहेत याच्यावरती आयोग परीक्षेत प्रश्न विचारू शकतो. सर्वोत्तम युद्ध सेवा पदक आणि सर्वोत्तम युद्ध सेवा पदकाचे विजेते यामध्ये एअर मार्शल नरडेश्वर तिवारी हवाई दल, एअर मार्शल जितेंद्र मिश्रा वेस्टर्न एअर कमांडर, एअर मार्शल अवधेश भारती डीजी एअर ऑपरेशन्स आणि व्हाईस ऍडमिरल S.J. सिंग माजी पश्चिम नौदल कमांडर यांना शौर्य पुरस्कार जाहीर झालेले आहेत. आणि हे शौर्य पुरस्कार कोणाकोणाला मिळालेले आहेत त्यांची नावं जोड्या लावा फॉर्म मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. उत्तम युद्ध सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक व्हाईस ऍडमिरल तरुण सोबती व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. उत्तम सेवा युद्ध सेवा पदक व्हाईस ऍडमिरल तरुण सोबती नौदल उपप्रमुख यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. युद्ध सेवा पदक युद्ध काळात उल्लेखनीय सेवेसाठी 13 IAF अधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. वायुसेना पदक हवाई कारवायांमध्ये अपवादात्मक धैर्यासाठी 26 अधिकाऱ्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि वीर चक्र पुरस्कार व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट
वीर चक्र पुरस्कार, ऑपरेशन सिंदूर सशस्त्र दलातील वीरांना शौर्य पुरस्कार, त्यामध्ये वीर चक्र पुरस्कार, असाधारण शौर्यासाठी ग्रुप कॅप्टन रणजित सिंग सिद्धू, ग्रुप कॅप्टन रणजित सिंग सिद्धू, ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा, स्क्वाड्रन लीडर सार्थक कुमार आणि फ्लाइट लेफ्टनंट अर्शवीर सिंग ठाकूर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. शौर्य पुरस्काराच्या संदर्भाने कोणाकोणाला शौर्य पुरस्कार जाहीर झालेले आहेत. जाऊयात पुढच्या बातमीकडे. तुम्हाला माहिती आहे 2026 पासून सुरू होणार आहे 8वा वेतन आयोग. कितवा वेतन आयोग? 8वा वेतन आयोग 2026 पासून सुरू होणार आहे. जानेवारी 2026, जानेवारी 2026 पासून सुरू होणार कितवा वेतन आयोग? 8वा वेतन आयोग. कितवा वेतन आयोग आहे हा? 8वा वेतन आयोग. 8वा वेतन आयोग. 8वा वेतन आयोग कधीपासून सुरू होणार आहे? जानेवारी 2026 पासून. 15 जानेवारी 2025 रोजी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डेट. 15 जानेवारी 2025 रोजी. 15 जानेवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8व्या आयोगाला च्या स्थापनेला देण्यात आली होती मंजुरी. कधी? तर 15 जानेवारी. डेट इम्पॉर्टंट आहे. 15 जानेवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला देण्यात आली होती मंजुरी. आणि म्हणून कर्मचाऱ्यांसाठी असलेला वेतन आयोग 8वा वेतन आयोग. कितवा वेतन आयोग? 8वा. म्हणून या बातमीमध्ये क्रक्स आहे. कितवा वेतन आयोग? तर 8वा वेतन आयोग. कोणाच्या अध्यक्षतेखाली? पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेली मंत्रिमंडळाची बैठक दिनांक 15 जानेवारी 2025 आणि या दिवशी 8व्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आलेली होती. आणि हा जो 8वा वेतन आयोग आहे, हा वेतन आयोग लागू होणार आहे 1 जानेवारी 2026 पासून. सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी. आणि 1 जानेवारी 2026 पासून 8व्या वेतन आयोगाला काय होणार आहे? अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती लोकसभेत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी केलेली आपल्याला दिसून येते. वेतन आयोग राज्य कर्मचाऱ्यांसाठी असलेला किंवा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेला वेतन आयोग दर 10 वर्षांनी गठीत करण्यात येतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. क्रक्स याच्यामध्ये काय? तर 10 वर्षाने, दर 10 वर्षाने वेतन आयोग काय करण्यात येत असतो? नेमण्यात येत असतो. यामध्ये एक सल्लागार संस्था असून तिच्या बघा ही जी केंद्रीय वेतन आयोग, केंद्रीय वेतन आयोग ज्याची स्थापना करण्यासाठी बैठक 15 जानेवारी 2025 लागू झालेला आहे 8वा वेतन आयोग. 8वा केंद्रीय वेतन आयोग. कितवा आहे? 8वा केंद्रीय वेतन आयोग. आणि हा जो वेतन आयोग असतो एक सल्लागारी संस्था असते. कशी संस्था असते ही? सल्लागारी. कदाचित आयोग असाही प्रश्न विचारू शकते, केंद्रीय वेतन आयोग संवैधानिक आहे, कायदेशीर आहे, कॉन्स्टिट्युशियल आहे? तर तो आहे सल्लागारी, ऍडवायझरी. ऍडवायझरी कमिशन. केंद्रीय वेतन आयोग, केंद्रीय वित्त आयोग, केंद्रीय वेतन आयोग हा ऍडवायझरी म्हणजेच कसा असतो? तर सल्लागारी स्वरूपाची संस्था आहे. आणि शिफारसी स्वीकारण्यासाठी सरकारवर कोणतेही बंधन नसते. याचाच अर्थ असा आहे केंद्रीय वेतन आयोगाने ज्या ज्या काही शिफारसी सुचवलेल्या आहेत त्या सुचवलेल्या शिफारसी तंतोतंतपणे लागू करणे यावरती सरकारवरती या शिफारसी कुठल्याही प्रकारच्या बंधनकारक नाहीत. सरकार त्या शिफारसी स्वीकारू शकते किंवा त्यातल्या तत्वतः काही शिफारसींना स्वीकारून काही शिफारसी नाकारू सुद्धा शकते. याचाच अर्थ काय आहे? तर शिफारसी स्वीकारण्यासाठी सरकारवर कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. आणि वित्त आयोग अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाअंतर्गत काम करतो. कोणत्या? तर अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाअंतर्गत काम करतो. आणि यामध्ये व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट
2014-16 7वा वेतन आयोग आहे. 2014-16 आणि आता कितवा वेतन आयोग आहे? 8वा. म्हणून व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, 8वा वेतन आयोग. कितवा वेतन आयोग आहे हा? 8वा वेतन आयोग आहे. पुढे WEF ची वार्षिक बैठक 2025. WEF ची वार्षिक बैठक 2025. WEF म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक कोणत्या ठिकाणी झाली, कालावधी काय होता, याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारला जातो. म्हणून WEF वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची कितवी बैठक आहे ही? तर बघा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक 2025. बैठकीवरती प्रश्न कसा येतो बघा, बैठक कधी, कुठे, का, या फॉर्मॅटमध्ये. बैठक कधी झाली, दिनांक, कुठे झाली आणि बैठक का आयोजित केली जाते. बैठकीचं स्वरूप, बैठक वर्षाला आयोजित होते, 6 महिन्याला आयोजित होते, की 2 वर्षाला होते, की दर 10 वर्षाला होते. म्हणून बैठक WEF वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बैठक झालेली आहे दावोस स्वित्झर्लंड. तुम्ही इथं पाहू शकता दावोस स्वित्झर्लंड. बैठकीचं प्लेस, ठिकाण दावोस स्वित्झर्लंड, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक. पुढे कालावधी 20 ते 24 जानेवारी 2025. 20 ते 24 जानेवारी 2025 ही आहे अॅन्युअल मीटिंग. दरवर्षी वार्षिकरित्या होणारी ही बैठक आहे. म्हणून व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, दावोस स्वित्झर्लंड स्थळ, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अॅन्युअल वार्षिक बैठक कधी झाली, कालावधी 20 ते 24 जानेवारी 2025. मोस्ट इम्पॉर्टंट थीम, या वार्षिक बैठकीची थीम काय? थीम दिलेली आहे इथं, बुद्धिमान युगासाठी सहयोग, कोलॅबरेशन फॉर द इंटेलिजंट एज. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, बुद्धिमान युगासाठी सहयोग. आयोगाचा परीक्षेत प्रश्न विचारण्याचा जर आपण ट्रेंड लक्षात घेतला तर यामध्ये आयोग प्रामुख्याने ही बैठक, कॉन्फरन्स कधी झाली, कुठे झाली, का झाली आणि बैठकीचा किंवा त्या कॉन्फरन्सचा थीम म्हणजेच घोषवाक्य, ब्रीद वाक्य काय आहे आणि उद्देश, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, या घटकांवरती आपल्याला साधारणतः MPSC आयोगाच्या परीक्षेमध्ये प्रश्न सेट झालेले पाहायला मिळतात. म्हणून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बैठक दावोस स्वित्झर्लंड, कालावधी 20 ते 24 जानेवारी 2025 आणि थीम काय आहे या बैठकीची, वार्षिक स्वरूपामध्ये होणारी ही बैठक, हिची थीम आहे बुद्धिमान युगासाठी सहयोग, कोलॅबरेशन फॉर द इंटेलिजंट एज. आणि भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व या बैठकीमध्ये केलेले आहे अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री. अश्विनी वैष्णव केंद्रीय मंत्री यांनी या बैठकीमध्ये केलेलं आहे भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री या WEF वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येत आहेत. म्हणून व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कदाचित परीक्षेत प्रश्न इथं पण विचारला जाऊ शकतो. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या मुख्यमंत्र्यांनी भारतीय शिष्टमंडळामध्ये सहभाग नोंदवला? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेलं आहे. तर या शिष्टमंडळामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी या शिष्टमंडळामध्ये सहभाग नोंदवलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून हे 4 पॉइंट्स तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. जाऊयात पुढे. तुमच्या स्क्रीनवरती आहे महाराष्ट्राचा वित्त आयोग 6वा. कितवा वित्त आयोग आहे? 6वा. महाराष्ट्राचा 6वा वित्त आयोग. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.
महाराष्ट्राचा कितवा वित्त आयोग आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्राचा 6वा वित्त आयोग. 6व्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यास नुकतीच मान्यता देण्यात आलेली होती. आणि बघा हा कितवा वित्त आयोग असणार आहे? 6वा. आणि तुम्हाला माहिती असलं पाहिजे महाराष्ट्राच्या 6व्या वित्त आयोगापदी डॉक्टर नितीन करीर यांची निवड करण्यात आलेली आहे. 6व्या वित्त आयोग राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी डॉक्टर नितीन करीर. डॉक्टर नितीन करीर, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डॉक्टर नितीन करीर यांची महाराष्ट्राच्या 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. वन लाइनर स्वरूपातला प्रश्न इथं येऊ शकतो. डॉक्टर नितीन करीर महाराष्ट्राच्या 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आलेली आहे. कितवा वित्त आयोग आहे? 6वा. महाराष्ट्र राज्याचा म्हणून MH कीवर्ड लक्षात ठेवायचा. MH 6वा फायनान्स कमिशन. SFC स्टेट फायनान्स कमिशन 6व्या नंबरचा महाराष्ट्राचा वित्त आयोग आहे. आणि या आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झालेली आहे? तर डॉक्टर नितीन करीर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन लाइनर स्वरूपातला प्रश्न जर आला तर डॉक्टर नितीन करीर. आणि कितवा वित्त आयोग? तर 6वा वित्त आयोग. आता या 6व्या वित्त आयोगाच्या संदर्भाने आपण पाहूयात स्टॅटिक इन्फॉर्मेशन. राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यास मान्यता मिळालेली आहे. कितवा आहे? 6वा. 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कालावधी. 6व्या वित्त आयोगाचा कालावधी कधी असणार आहे? 6वा. स्टेट फायनान्स कमिशन 6 स्टेट फायनान्स कमिशन महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्याचा 6वा वित्त आयोग. आणि या वित्त आयोगाच्या संदर्भाने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे कालावधी असणार आहे याचा 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031. 6वा वित्त आयोगाचा कालावधी. पुढे या आयोगाच्या शिफारसीबाबत अहवाल सादर करण्यास आयोगाला काय म्हटलेलं? 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत दिलेली आहे. आयोगाचे अध्यक्ष सदस्य यांच्या नावाची राज्यपाल यांच्याकडे शिफारस करण्याचे अधिकार कोणाला असतात? मुख्यमंत्री यांना देण्यासही बैठकीत काय करण्यात आलेली आहे? मान्यता. म्हणून राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्याच्या नावाची शिफारस कोण करतात? मुख्यमंत्री. कोणाकडे करतात? राज्यपालाकडे. आणि राज्यपाल त्यांची निवड करतात. म्हणून डॉक्टर नितीन करीर हे नाव लक्षात ठेवा. आयोगाच्या कालावधीत आवश्यक पद निर्मिती करण्यास आयोगाचे कामकाज अधिक परिणामकारक चालवण्यासाठी आवश्यक कार्यालय आवर्ती अनावर्ती खर्चाकरता पुरेसा अर्थसंकल्पीय तरतूद या बाबी याच मान्यता असते. केंद्रीय वित्त आयोगाने केलेल्या शिफारसी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट विचारात घेऊन त्यांच्या शिफारसी करता येतील. निरनिराळ्या बाबीवरील शिफारसी करतेवेळी करातील हिस्सा, शुल्क व सहाय्यक अनुदान निर्धारित करताना लोकसंख्या आधारभूत घटक असेल त्याकरता आयोग 2011च्या जनगणनेतील लोकसंख्येची आकडेवारी विचारात घेईल. म्हणजे हाच वित्त आयोग. कोणती जनगणना? तर जनगणना 2011. जनगणना 2011ची आकडेवारी विचारात घेऊन हे फायनान्स कमिशन काय करेल? वित्तीय नियोजन आणि वितरण करेल. म्हणून 2011ची आकडेवारी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पुढे बघा राज्य वित्त आयोग. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. राज्य वित्त आयोग काय काम असते राज्य वित्त आयोगाचा? महाराष्ट्राचा हा कितवा राज्य वित्त आयोग आहे? 6वा. अध्यक्षपदी कोणाची निवड? डॉक्टर नितीन करीर. व्हेरी गुड. पुन्हा अध्यक्ष आणि सदस्याच्या नावाची शिफारस कोण करते? मुख्यमंत्री. कोणाकडे? राज्यपालाकडे. आणि राज्यपालांकडून हे निवडले जातात. आता पुढे राज्याच्या उत्पन्नाचा एकूण किती टक्के हिस्सा स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यावा याबाबत आयोगाकडून शिफारसी केल्या जाणार आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लाईन. बघा स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्याच्या एकूण उत्पन्नाच्या किती टक्के हिस्सा द्यावा याबाबतच्या शिफारशी कोणाकडून केल्या जातात?
आयोगाकडून केल्या जातात? स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था यांना राज्याच्या एकूण उत्पादनापैकी किंवा उत्पन्नापैकी किती टक्के वाटा द्यावा याचा निर्णय कोण घेत असतोय? वित्त आयोग. म्हणून हे जास्त महत्वाचं आहे. नगरपालिका पंचायतींना अधिक अधिकार देण्याच्या उद्देशाने 1992 मध्ये 73वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती आणि ही 73वी घटना दुरुस्ती पंचायत राज संस्थांच्या संदर्भाने आहे. पंचायत राजच्या संदर्भाने 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती या दोन्ही घटना दुरुस्त्या अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्या अनुषंगाने 73व्या घटना दुरुस्तीनुसार कलम 243 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्च्युअल डेटा या स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला कलम विचारण्यात येऊ शकते आणि म्हणून महत्वाचं काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांना वित्तीय अधिकार देण्यासाठी काय असतो राज्य वित्त आयोग आणि म्हणून कलम 243 मध्ये काय केलेलं आहे राज्यामध्ये वित्त आयोग स्थापन करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट मध्ये सुद्धा तुम्हाला हा स्टॅटिक डेटा विचारला जाऊ शकते. 6वा वित्त आयोग अध्यक्षपदी डॉक्टर नितीन करीर. क्लिअर. पुढे नंतर राज्य वित्त आयोग का स्थापन केला जातो त्याची उद्दिष्ट काय 73वी घटना दुरुस्ती आणि आर्टिकल 243 राज्यामध्ये वित्त आयोग स्थापन करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि राज्यघटनेच्या कलम 243 नुसार कलम 243 अंतर्गत स्थापन केलेला वित्त आयोग नगरपालिकांनाही अशाच प्रकारे शिफारसी करेल. इथं परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पंचायत राज मध्ये सुद्धा स्टॅटिक इन्फॉर्मेशन वरती जर प्रश्न आला तर इथं स्टेटमेंट महत्वाची ठरतात. महाराष्ट्र वित्त आयोग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. महाराष्ट्र वित्त आयोग अधिनियम 1994 च्या तरतुदीला अनुसरून 22 एप्रिल 1994 रोजी पहिला वित्त आयोग स्थापन करण्यात आला होता. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजेच महाराष्ट्रातील राज्य वित्त आयोगाची जी स्थापना आहे ही स्थापना कशाला अनुसरून केली जाते महाराष्ट्र वित्त आयोग संकीर्ण तरतुदी अधिनियम 1994च्या तरतुदींना अनुसरून केली जाते. 22 एप्रिल 1994 रोजी पहिला वित्त आयोग स्थापन करण्यात आला होता आणि या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष लक्षात असाही प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. पुढे बघा आता पहिला वित्त आयोग कधी स्थापन झाला. पहिला वित्त आयोग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट 22 एप्रिल 1994 मध्ये स्थापन करण्यात आला. कशाला अनुसरून महाराष्ट्र वित्त आयोग अधिनियम 1994 याला अनुसरून पहिला वित्त आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. यापूर्वी म्हणजे 2011 मध्ये महाराष्ट्राच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते जे.पी. डांगे. तो 4था वित्त आयोग होता. 2018 मध्ये विश्वनाथ गिरिराज यांच्या अध्यक्षतेखाली 5वा वित्त आयोग स्थापन करण्यात आला आणि आत्ताचा जो आहे तो आहे 6वा वित्त आयोग आणि या 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेली आहे डॉक्टर नितीन करीर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जाऊयात पुढच्या बातमीकडे. गुजरात फर्स्ट बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साइट. वन लाइनर प्रश्न येऊ शकतो. गुजरात मधील पहिलं जैव विविधता वारसा स्थळ कोणते. वन लाइनर स्टॅटिक इन्फॉर्मेशन विचारली जाऊ शकते. गुजरात फर्स्ट बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साइट. गुजरात मधील पहिले जैव विविधता वारसा स्थळ. गुजरात मधील पहिले जैव विविधता वारसा स्थळ कोणते. गुजरात जैव विविधता मंडळाने कच्छ मधील व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कच्छचं रण कच्छ रण गुजरात मधील कच्छचं रण एनलँड मँग्रोव्ह गुनेरी. नोट करा हे एनलँड मँग्रोव्ह गुनेरी. लिहिलंय का गौरव.
इनलँड मँग्रोव्ह गुनेरी या ठिकाणाला राज्यातील पहिले, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, राज्यातील पहिले जैव विविधता वारसा स्थळ, बायो डायव्हर्सिटी हेरिटेज साइट, गुजरात फर्स्ट बायो डायव्हर्सिटी हेरिटेज साइट कोणती आहे? तर त्याचं नाव आहे इनलँड किंवा इनलँड मँग्रोव्ह गुनेरी. इनलँड मॅनग्रोव्ह गुनेरी हे राज्यातील पहिलं काय आहे? गुजरात राज्यातील पहिलं जैव विविधता स्थळ आहे. कच्छ जिल्ह्यातील लखतर तहसील मधील गुनेरी गावातील 32.78 हेक्टर क्षेत्र व्यापलेले नैसर्गिक आंतरदेशीय खारफुटीचे ठिकाण. म्हणजे हे काय आहे? खारफुटीचे ठिकाण, मँग्रोव्ह हे लिहा. खारफुटीचं ठिकाण, खारफुटी मँग्रोव्ह साइट आहे. 30 जानेवारी 2025, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डेट. कधी? 30 जानेवारी 2025. कधी? 30 जानेवारी 2025. नोट केलं? 30 जानेवारी 2025 गुजरात मधील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. वन लाइनर प्रश्न येऊ शकतो. गुजरात मधील पहिले, गुजरात राज्यातील पहिले जैव विविधता वारसा स्थळ कोणते? तर ते आहे इनलँड मँग्रोव्ह गुनेरी. नंतर ही घोषणा जैव विविधता कायदा 2002 पर्यावरणाच्या संदर्भाने अतिशय महत्वाची बाब. जैव विविधता कायदा 2002 म्हणून स्टॅटिक इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला जोड्या लावा. पर्यावरणामध्ये सुद्धा जो प्रश्न आला, पर्यावरणीय कायदे आणि सन म्हणजेच कधी तयार करण्यात आला याच्या जोड्या लावा, तो तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बायोडायव्हर्सिटी ऍक्ट लॉ कधी झाला? 2002. बायोडायव्हर्सिटी कायदा 2002च्या तरतुदींना नुसार करण्यात आली आहे. संबंधित स्थानिक संस्थांची सल्लामसलत केल्यानंतर राज्य सरकार एखाद्या क्षेत्राला जैव विविधता वारसा स्थळ म्हणून अधिसूचित करण्याचा अधिकार आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर आहे. याच्यामध्ये क्रक्स काय या बातमीतला? याच्यामध्ये क्रक्स आहे गुजरात राज्यातील पहिलं जैव विविधता स्थळ कोणतं? इनलँड मँग्रोव्ह गुनेरी. बरोबर आहे. कधी घोषित करण्यात आलं? 30 जानेवारी 2025 ला. बायोडायव्हर्सिटी कायदा 2002. आणि त्यानंतर हे कसलं आहे? तर खारफुटी जंगल आहे. कसला आहे? खारफुटी मँग्रोव्ह. लक्षात. आणि मँग्रोव्ह खारफुटी वनस्पतींना काय म्हटलं जातं? डिफेन्स वॉल, सागरी किनाऱ्यांच्या डिफेन्स वॉल, संरक्षक भिंती म्हणून ओळखलं जातं. कारण का? तर या मँग्रोव्ह वनस्पती काय करतात? लाटापासून समुद्र किनाऱ्यांचं काय करतात? संरक्षण करतात. म्हणून डिफेन्स वॉल म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि खारफुटीचं जगातील सर्वात मोठं क्षेत्र आहे सुंदरबनचा प्रदेश. गोदावरी आणि कोणती नदी आहे? गंगा. गंगा आणि ब्रह्मपुत्रा. पश्चिम बंगाल, सुंदरबन, खारफुटी, सुंदरी वृक्ष तिथं प्रसिद्ध आहेत. तर गुजरात राज्यामध्ये असलेलं हे गुनेरी, कोणतं? गुनेरी खारफुटी जंगल अरबी समुद्रापासून 45 किमी आणि कोरी खाडीपासून, कोणती खाडी? कोरी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कोरी खाडी. कोरी खाडी पासून किती आहे? 4 किमी अंतरावर आहे. किती अंतरावर आहे? 4 किमी. एवढी माहिती या ठिकाणी महत्वाची आहे. बघा, खारफुटी वनांच्या संदर्भातली काही स्टॅटिक इन्फॉर्मेशन. पर्यावरणीय प्रणालीचे वेगळेपण आणि विपुल जैवविविधता वारसा स्थळे परिभाषित करणे, ज्यांना पर्यावरणीय मूल्यांसाठी अधिकृत मान्यता मिळते. आदिवासांचे यशस्वी संवर्धन हे या स्थानावर अवलंबून असते, जे परिसंस्थेतील नैसर्गिक संतुलन प्रणालीचे संरक्षण करतात. पर्यावरणीय महत्व. पर्यावरणीय महत्व. खारफुटी वने है ना, ही काय करतात? तर समुद्र किनाऱ्यांचं काय करतात? तर संरक्षण करत असतात. पुढे 2002 चा जैवविविधता कायदा कधीचा आहे? 2002 चा जैवविविधता कायदा आहे. आता याच्यामध्ये पहा, पुढली बातमी आहे तुमच्या स्क्रीनवरती. ही बातमी लिहून घ्या. इंडेक्स
लिहा. पंचायती राज हस्तांतरण निर्देशांक 2024 कधी प्रकाशित केलेला आहे? 13 फेब्रुवारी 2025. पंचायती राज हस्तांतरण निर्देशांक 2024 लिहिला का रे? हा. केंद्र सरकारने 2025 रोजी प्रसिद्ध केलेला आहे हा निर्देशांक. राज्यामधील पंचायतीच्या हस्तांतराची स्थिती, राज्यामधील पंचायतीच्या हस्तांतरणाची स्थिती या निर्देशांकाच्या आधारे हा निर्देशांक काढला जातो. रँकिंग आहे 2024 ची. कधीची आहे? 2024 ची. आणि हा पंचायती राज हस्तांतरण निर्देशांक 2024 प्रकाशित केलेला आहे कधी? तर 13 फेब्रुवारी 2025 रोजी. बरोबर. आणि याच्यामध्ये पंचायत राज व्यवस्थेच्या एकूण हस्तांतरण निर्देशांक डिव्होल्यूशन इंडेक्स क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे कर्नाटक. कोणतं राज्य? कर्नाटक. पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे कर्नाटक. कोणतं राज्य आहे? कर्नाटक. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कोणतं राज्य आहे? कर्नाटक. पहिलं राज्य कर्नाटक. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. परीक्षेमध्ये इथं विचारला जाऊ शकतो प्रश्न. कर्नाटक पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे. स्टॅटिक इन्फॉर्मेशन मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकते. पंचायती राज हस्तांतरण निर्देशांक 2024 मध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? तर ते राज्य आहे कर्नाटक. गुण 72.23. दुसरं आहे केरळ, तिसरं आहे तामिळनाडू, चौथा आहे महाराष्ट्र आणि पाचव्या क्रमांकाचं राज्य आहे उत्तर प्रदेश. राज्यांचा क्रम परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. म्हणून पंचायती राज हस्तांतरण निर्देशांक 2024 प्रकाशित करण्याला 13 फेब्रुवारी 2025 आणि याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती राज्य आहे कर्नाटक. कोणतं राज्य आहे? कर्नाटक. कोणतं राज्य? कर्नाटक. दुसऱ्या क्रमांकावरती राज्य आहे केरळ, तिसऱ्या क्रमांकावरती आहे तामिळनाडू, नंतर आहे महाराष्ट्र आणि नंतर आहे पाचव्या क्रमांकाचं उत्तर प्रदेश. राज्य केंद्रशासित प्रदेशांना एकूण पंचायत आणि 6 प्रमुख आयामानुसार क्रमवारी देण्यात आलेली आहे. केंद्रीय पंचायत राज मंत्रालय कोण काढते? केंद्रीय पंचायत राज मंत्रालय आणि नवी दिल्ली येथील भारतीय लोक प्रशासन संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन नावाची संस्था आहे जी कुठं आहे? नवी दिल्ली या ठिकाणी आहे. म्हणून हा जो अहवाल आहे हा अहवाल कोण काढते? तर केंद्रीय पंचायत राज संस्था आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन नवी दिल्ली यांच्याकडनं हा प्रकाशित केला जातो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या संस्थेकडनं हा प्रकाशित केला जातो. कोणता अहवाल? पंचायती राज हस्तांतरण निर्देशांक 2024. पहिलं राज्य कर्नाटक. थीम बघा. स्टेटस ऑफ devolution to panchayat in state and indicative evidence by based ranking 2024. पुढे नुकतीच आपण बातमी वाचली असेल. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्रातील 7 पोलिसांना शौर्य पदक जाहीर करण्यात आलेली आहेत. तुम्ही ही बातमी लिहून घ्या. चालू आहे ना? काय चालूच काय? सर्दी झाली बाहेर आलो.
लिहिलं. महाराष्ट्रातील 7 पोलिसांना शौर्य पदक. महाराष्ट्रातील 7 पोलिसांना शौर्य पदक. महाराष्ट्रातील 7 पोलिसांना शौर्य पदक देण्यात आलेलं आहे. स्वातंत्र्य दिन 2025च्या निमित्ताने नुकताच आपण स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे. 2025च्या निमित्ताने महाराष्ट्रातील 7 पोलिसांना शौर्य पदक जाहीर झालेले आहे. त्यामध्ये नेताजी सुखदेव बंडगर, मनोहर कोटला महाका, मनोहर लक्ष्मा पेंदाम, प्रकाश ईश्वर कन्नाके, अतुल सत्यनारायण येगुल पवार, हिदायत अरसदुल्ला खान आणि सुरेश लिंगाजी तेलमी. सुरेश लिंगाजी तेलमी यांना एकमेव आहे ज्यांना मरणोत्तर पोलीस शौर्य पदक देण्यात आलेलं आहे. आयोग वन लाइनर प्रश्न कसा विचारते आगामी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. नुकताच 15 ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये पोलिसांना शौर्य पदक देण्यात आलेली आहेत. तर खालीलपैकी मरणोत्तर पोलीस शौर्य पदकाने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे. इम्पॉर्टंट, सुरेश लिंगाजी तेलमी यांना मरणोत्तर पोलीस कॉन्स्टेबल शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, नायजर अन्कोसेन्सियासिस मुक्त घोषित. अन्कोसेन्सिया हा एक आजार आहे आणि याला काय केलेलं आहे तर WHO जागतिक आरोग्य संघटना, WHO व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना, जागतिक आरोग्य संघटना, या जागतिक आरोग्य संघटनेने नायजर हा आफ्रिकन प्रदेशातील म्हणजे आफ्रिकन कंट्रीज मधला पहिला देश बनला आहे. फर्स्ट कंट्री आफ्रिकन देश समूहातील, आफ्रिकन देश समूहातील पहिला देश कोणता बनलेला आहे नायजर. परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो अलीकडेच आफ्रिकन समूहातील कोणता देश हा ऑन्कोसेर्सियासिस मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आणि मग आफ्रिकन कंट्रीज मधले वेगवेगळे देश, सुदान आहे की नाही, दक्षिण आफ्रिका, नायजर, असे वेगवेगळे, ब्राझील यासारख्या देशांची नावं दिली जातात. आणि मग त्यावेळेस आपल्याला आठवलं पाहिजे नायजर पहिला देश कोणता आहे. मग नायजर, नायजर हा पहिला देश बनला आहे ज्याला रिव्हर ब्लाइंडनेस, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, अनकोरायसिस याला काय म्हणून ओळखलं जातं, रिव्हर ब्लाइंडनेस, रिव्हर ब्लाइंडनेस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट याला ओळखले जाते. आणि यापासून काय केलेलं आहे नायजर या देशाला मुक्तता मिळालेली आहे. नायजर हा ऑन्कोसेर्का वुलस परजीवीचा प्रसार रोखणारा जागतिक स्तरावरती कितवा देश बनलेला आहे, 5वा. जागतिक स्तरावरचा, जागतिक स्तरावरील 5वा देश. कितवा देश, 5वा देश. जागतिक स्तरावरती नायजर कितवा देश बनलेला आहे, 5वा देश बनलेला आहे. बरोबर. पुढे यापूर्वी कोलंबिया 2013, इक्वेडोर 2014, ग्वाटेमाला 2016, मेक्सिको 2015. कोलंबिया 2013, कोलंबिया 2013, इक्वेडोर 2014, ग्वाटेमाला 2016 आणि मेक्सिको 2015. आणि त्यानंतर 5वा देश बनलेला आहे आफ्रिका, म्हणजे जागतिक पातळीवरती
पाचवा देश बनलेला आहे तो म्हणजे नायजर, आणि आफ्रिका समूहातील पहिला देश बनलेला आहे. जागतिक पातळीवरती पाचवा आणि आफ्रिकन समूहातील पहिला देश कोणता? नायजर. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. नायजरने यापूर्वी 2013 मध्ये गिनी वर्म रोगाचे उच्चाटन केलेले होते. जाऊयात पुढच्या बातमीकडे. रिव्हर ब्लाइंडनेस म्हणजे काय? ज्या रिव्हर ब्लाइंडनेसला आपण काय म्हटलं होतं, तर रिव्हर ब्लाइंडनेसला ऑनकोसेसियासिस म्हणून ओळखलं जातं, ज्याला रिव्हर ब्लाइंडनेस म्हणूनही ओळखलं जातं. वन लाईनर प्रश्न येऊ शकते. वेगवेगळ्या चालू घडामोडीच्या संदर्भाने ज्या आगामी वेगवेगळ्या परीक्षा आहेत त्या संदर्भामध्ये आरोग्य विभागांच्या परीक्षामध्ये असले प्रश्न येतात. बरोबर आहे. पुढे रिव्हर ब्लाइंडनेस म्हणजे काय? रिव्हर ब्लाइंडनेस हा एक परजीवी रोग आहे. कसा आहे तो? पॅरासाइट परजीवी रोग असून ट्रॅकोमा नंतर जगभरात अंधत्वाचे दुसरे संसर्गजन्य कारण आहे. ट्रॅकोमा हा सुद्धा अंधत्वाच्या संदर्भातला रोग आहे आणि ट्रॅकोमा नंतर रिव्हर ब्लाइंडनेस हा एक परजीवी रोग असून अंधत्वाचे दुसरे प्रमुख कारण आहे. हा रोग प्रामुख्याने नदीकाठच्या भागात आढळणाऱ्या व्हेरी इम्पॉर्टंट हा रोग प्रामुख्याने नदीकाठच्या भागात आढळणाऱ्या संसर्गजन्य काळ्या माशाच्या चाव्याने मानवामध्ये होतो. म्हणजे काळा मासा, नदीच्या पाण्यामध्ये असलेला काळा मासा आणि या काळा माशाच्या संसर्गाने चावा घेतल्यामुळे संसर्ग होतो आणि त्यामुळे हा रिव्हर ब्लाइंडनेस नावाचा आजार होतो. म्हणून आता रिव्हर हा शब्द का आला तर तुम्हाला लक्षात आला असेल, नदीमध्ये जो मासा असतो काळा मासा, तो काळा नदीच्या काठामध्ये असलेला जो काळा मासा आहे नदीवरती राहणारा, हा काळा मासा चावल्यानंतर त्याच्या चाव्यामुळे होणारा हा संसर्गजन्य आजार आहे. म्हणून याला रिव्हर ब्लाइंडनेस असं म्हणतात. ज्या रिव्हर ब्लाइंडनेस वरती नुकतीच कोणी मात केलेली आहे? नायजेरिया या देशाने. नायजेरिया हा दक्षिण आफ्रिकेतील पहिला आणि जगातील 5वा देश ठरलेला आहे, ज्यानं नुकतंच रिव्हर ब्लाइंडनेस या आजारावरती काय केलेली आहे? मात केलेली आपल्याला दिसून येते. जाऊयात पुढच्या बातमीकडे. व्हेरी इम्पॉर्टंट ही कॉन्सेप्ट आहे तुमच्या इकॉनॉमिक्सच्या संदर्भातली. आधारभूत वर्ष, व्हेरी इम्पॉर्टंट. आधारभूत वर्ष इकॉनॉमिक्सच्या इकॉनॉमिक्सच्या पार्ट मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातनं सुद्धा हा कंटेंट अतिशय महत्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. आधारभूत वर्ष, बेस इयर. या बेस इयर मध्ये बदल करण्यात आलेला आहे किंवा बेस इयर कधीपासून ठरवायचं याच्याकरता समिती नियुक्त केली जात असते. ती समिती कोणती आणि त्या समितीने कोणतं बेस इयर ग्राह्य धरलेला आहे किंवा ते बेस इयर मानण्यात आलेला आहे असा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. आधारभूत वर्षात बदल, व्हेरी इम्पॉर्टंट. आधारभूत वर्षात बदल. जीडीपीच्या जे मापन असतं, जीडीपीचं मापन, नॅशनल इन्कमचं मापन, ते आधारभूत वर्षाच्या आधारे आपण करताना आपल्याला दिसून येते. आणि मग आधारभूत वर्ष कोणतं तर पाहू आपण. केंद्र सरकारने सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, जीडीपी सकल देशांतर्गत उत्पादन, अर्थातच जीडीपीच्या मोजणीसाठी आधारभूत वर्षात बेस इयर मध्ये बदल केल्याची घोषणा कधी केलेली आहे? 2 डिसेंबर 2024 रोजी. 2 डिसेंबर 2024 रोजी बेस इयर मध्ये बदल केल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. आता बेस इयर 2011-12 ऐवजी आधारभूत वर्ष असणार आहे 22-23. व्हेरी इम्पॉर्टंट. 2011-12 ऐवजी बेस इयर असणार आहे ते म्हणजे कोणतं तर नवीन बेस इयर असणार आहे 2022-23. 2022-23 या मूलभूत आधार वर्षाच्या आधारावरती मोजला जाणार आहे जीडीपी. डोमेस्टिक जीडीपी काय आहे तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट याचं मोजमाप होणार आहे आधारभूत वर्ष 2022-23 पासून. यापूर्वी 2015 मध्ये 2004-5 हे आधारभूत वर्ष होतं, त्याच्या जागी 2011-12 हे आधारभूत वर्ष करण्यात आलं आणि आता 2011-12च्या ऐवजी आधारभूत वर्ष कोणतं तो 2022-23 हे ग्राह्य धरलं जाणार आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने
घोषणा केली की सरकार सकल देशांतर्गत उत्पादन GDP आधार वर्षे 2011-12 ते 2022-23 पर्यंत सुधारित करत आहे. सुधारित डेटा 27 फेब्रुवारी 2026 रोजी प्रकाशित केला जाईल. कधी? 27 फेब्रुवारी 2026. GDPचा सुधारित डेटा 2022-2023 या बेस इयरच्या आधारावरती कधी प्रकाशित केला जाईल? 27 फेब्रुवारी 2026 रोजी हा डेटा सुधारित डेटा प्रकाशित केला जाईल. पुढे यस, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कंटेंट. इथं आहे परीक्षेत प्रश्न. इथं आहे परीक्षेत प्रश्न. बेस इयर आधारभूत वर्ष 2022-23, 2011-2012 याच्या ऐवजी नवीन बेस इयर आधारभूत वर्ष घोषित करण्यासाठी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथं येणार परीक्षेत प्रश्न, म्हणून मी याला म्हणेन व्हेरी व्हेरी IMP. परीक्षेच्या दृष्टिकोनातून #2025 प्रश्न अतिशय महत्वाचा. आधारभूत वर्ष इकॉनॉमिक्स सब्जेक्टिव्ह करंट अफेअर्स मध्ये पण विचारलं जाऊ शकते आणि करंट अफेअर्स या घटकामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बेस इयर आधारभूत वर्ष, ज्या आधारभूत वर्षाच्या आधारे काय केलं जात असतं? तर GDPचं मोजमाप केलं जात असतं. म्हणून बेस इयर 2022-23 विश्वनाथ गोल्डर समितीची शिफारस. विश्वनाथ गोल्डर समिती व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. विश्वनाथ गोल्डर समिती, विश्वनाथ नाव कीवर्ड लक्षात ठेवा. विश्वनाथ गोल्डर समिती, विश्वनाथ गोल्डर समिती या समितीच्या आधारे बेस इयर करण्यात आलेला आहे 2022-23. म्हणून हे जास्त महत्वाचं आहे. थोडीशी स्टॅटिक इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी पाहूयात. अर्थव्यवस्थेत झालेले रचनात्मक बदल, कन्स्ट्रक्टिव्ह चेंजेस इन इकॉनॉमी, वाढीचे निकष यातील बदलाचा विचार करून GDP मापनाचे आधार वर्ष बेस इयर हे नियतकालिक बदलले जाते. आधारभूत वर्ष एक संदर्भ वर्ष असते, रेफरन्स इयर असते, ज्याच्या आधारे GDPचं मोजमाप केलं जातं. आधार वर्ष नंतरच्या आणि मागील 2 वर्षासाठी एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP आकडे मोजण्यासाठी वापरला जाणारा विशिष्ट संदर्भ बिंदू म्हणून हे काम करते. आर्थिक कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी एक स्थिर बेंचमार्क म्हणून काम करते. कालांतराने सुसंगत तुलना सक्षम करते. निवडलेले वर्ष साथीचे रोग किंवा नैसर्गिक आपत्ती यासारख्या असामान्य घटनांपासून मुक्त असावे आणि वर्तमानापासून फार दूर असू नये. आतापर्यंतचे आधारभूत वर्ष 1948-49 हे पहिलं आधारभूत वर्ष होतं. पहिलं आधारभूत वर्ष कधी आहे? 1948 ते 49. दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं आणि हे आहे 9वं. म्हणून 9वे कितवे आहे? 9वे बेस इयर. 9वे बेस इयर आहे 2022-2023. समिती कोणती आहे? विश्वनाथ गोल्डर समिती. वन्स अगेन विश्वनाथ गोल्डर समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आलेलं आहे 9वं बेस इयर घोषित, ज्याच्या आधारे काढला जाणार आहे GDP. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इंडेक्स वरती एखादा तरी प्रश्न आयोग विचारते. इंडेक्स वरती एखादा तरी प्रश्न आयोग विचारतोय. म्हणून भ्रष्टाचार धारणा निर्देशांक, भ्रष्टाचार धारणा निर्देशांक, करप्शन प्रिसिपिटेशन्स इंडेक्स, करप्शन प्रिसिपिटेशन्स इंडेक्स CPI काढण्यात आलेला आहे, ज्याला आपण काय म्हणतो? करप्शन प्रिसिपिटेशन्स इंडेक्स CPI. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये स्कोर देण्यात आलेला आहे. इंडिया स्कोर आणि रँक. इंडिया स्कोर आहे
100 पैकी 38, रँक आहे 180 देशामध्ये 96 आणि स्कोर चेंज आहे -1 2023 पासून. ही स्लाइड व्यवस्थित पाहून घ्या. परीक्षेमध्ये इथं परीक्षेत प्रश्न विचारला जातो. 100 बघा गुणांपैकी भारताचा स्कोर आहे 38, फॅक्च्युअल डेटा 38 आणि 180 देशाच्या यादीत भारताचा क्रमांक आहे 96. कितवा आहे? 96 क्रमांक असलेला आपल्याला दिसून येतो. स्कोर चेंज मध्ये जर आपण पाहिलं तर 2023च्या तुलनेत 2024 मध्ये भारताचा भ्रष्टाचार निर्देशांकामधला स्कोर हा 1 ने कमी झालेला आहे. कितीने कमी झालेला आहे? 1 ने, -1 ने कमी झालेला आपल्याला दिसून येतो. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 पाहूयात कधी घोषित करण्यात आलेला आहे, जाहीर करण्यात आलं 11 फेब्रुवारी 2025. डेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो डेट आहे 11 फेब्रुवारी 2025. किती ईश्वर? 11 फेब्रुवारी 2025 ही डेट. आणि याच्यामध्ये भारताचं स्थान कितवं आहे रे? 96 स्थान. 180 देशामध्ये 96 स्थान. आणि स्कोर किती आहे स्नेहा मॅडम? किती आहे? 38. 38 हा स्कोर आहे. किती पैकी? 100 पैकी हा स्कोर आहे. आणि 2023च्या तुलनेमध्ये 2024 मध्ये भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये भारताचा स्कोर हा -1 ने कमी झालेला आपल्याला दिसून येतो. आता इथे लक्षात घ्या, हा जो भ्रष्टाचार धारणा निर्देशांक आहे हा मोजणारी संस्था कोणती? इन्स्टिट्यूट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल बर्लिन. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल बर्लिन. वन लाइनर मध्ये आला तर डायरेक्ट क्रमांक विचारला जाईल आणि मल्टी स्टेटमेंट जर आले तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार धारणा निर्देशांक कोणती संस्था काढते तर तिचं नाव आहे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल बर्लिन. पुढे 0 ते 100 स्केल मूल्यांकन. 0 ते 100. 0 म्हणजे अत्यंत भ्रष्ट देश आणि 100 म्हणजे अतिशय स्वच्छ देश. आपला क्रमांक पहा 100 पैकी 38 आहे. चलो, भ्रष्टाचार बिना रिश्वत के आगे बढ़ती नहीं फाइल, यही है आज की स्टाईल. भ्रष्टाचार. चलो, अहवालातील प्रमुख मुद्दे. भारताचा क्रमांक कितवा आहे? 96. 180 देशामध्ये भारताचा क्रमांक आहे 96. भारताला मिळालेले गुण 38. 2023 मध्ये भारताचा क्रमांक होता 93 आणि शेजारील देश म्यानमार 168 क्रमांकावरती आहे. बांगलादेश 149 क्रमांकावरती आहे. पाकिस्तान 135व्या क्रमांकावरती, श्रीलंका 121, नेपाळ 107, चीन 76, भूतान 18व्या क्रमांकावरती आहे. सर्वात स्वच्छ देश म्हणजे भ्रष्टाचार कमी असलेला देश आहे डेन्मार्क, नंतर आहे फिनलँड आणि नंतर आहे सिंगापूर. कदाचित इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश कोणता तर डेन्मार्क. म्हणजे डेन्मार्क मध्ये भ्रष्टाचार नाही. फिनलँड अँड देन सिंगापूर. आणि सर्वात भ्रष्ट देशामध्ये क्रमांक लागतो दक्षिण सुदान. तळामध्ये 180 देशामध्ये 180व्या क्रमांकावरती असलेला देश म्हणजे दक्षिण सुदान. सर्वात जगात भ्रष्टाचारी देश कोणता तर दक्षिण सुदान. कोणता देश? दक्षिण सुदान. नंतर सोमालिया 179 आणि व्हेनेझुएला 178. व्हेनेझुएला क्रमांक किती आहे? 178व्या क्रमांकावरती असलेला हा देश आहे. वन्स अगेन हा इंडेक्स आपण थोडासा रिवाइज करूया. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 कधी प्रकाशित केलाय तर 11 फेब्रुवारी 2025. संस्था कोणती? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल बर्लिन. 0 ते 100 यामध्ये हा भ्रष्टाचार निर्देशांक मोजला जातो. 0 म्हणजे अत्यंत भ्रष्ट देश आणि 100 म्हणजे अतिशय स्वच्छ देश. भारताचा क्रमांक जर आपण लक्षात घेतला तर भारत आहे 180 देशामध्ये 96व्या क्रमांकावरती. भारताला मिळालेले गुण आहेत 38 आणि 2023 मध्ये भारत कितव्या क्रमांकावरती होता तर 93व्या क्रमांकावरती होता. जगात सर्वात स्वच्छ देश जिथं भ्रष्टाचार नाही आहे असा देश म्हणजे कोण आहे? डेन्मार्क.
दुसरा आहे फिनलँड आणि नंतर आहे सिंगापूर. आणि सर्वात भ्रष्टाचारी देश जर या जगामध्ये कोणता असेल तर तो आहे दक्षिण सुदान. दक्षिण सुदान हा अतिशय भ्रष्टाचारी देश म्हणून ओळखला जातो. क्रमांक 1 वरती आहे तो भ्रष्टाचाराच्या बाबतीत. क्रमांक 2 वरती आहे सोमालिया आणि क्रमांक 3 वरती आहे तो म्हणजे व्हेनेझुएला. याचाच अर्थ असा आहे आफ्रिकन राष्ट्रामध्ये किंवा आफ्रिकन खंडामध्ये असलेले जे देश आहेत या देशामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण अतिशय जास्त असलेलं आपल्याला दिसून येते. म्हणून जगामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचारी असलेले देश कोणते तर आफ्रिकन खंडातील देश प्रामुख्याने भ्रष्टाचारी असलेले आपल्याला दिसून येतात. आणि भ्रष्टाचाराचा निर्देशांक आपण जर पाहिला तर त्यामध्ये अतिशय स्वच्छ असलेला देश डेन्मार्क, दुसऱ्या क्रमांकाचा आहे फिनलँड आणि त्यानंतर आहे सिंगापूर. इथं भ्रष्टाचाराचा प्रमाण कमी असलेलं दिसून येते. भारताच्या संदर्भात आपण जर विचार केला तर 180 देशाच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक आहे 96वा. म्हणून भ्रष्टाचार निर्देशांक, भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो? वन लाईनर प्रश्न येऊ शकतो. लक्षात ठेवा 96. काय ठेवा? लक्षात ठेवा 96. 96 नावाचा एक पिक्चर पण आहे आणि लक्षात 96 भ्रष्टाचार निर्देशांक. पुढे तुमच्या स्क्रीनवरती आहे बातमी. टाटा स्टील्स ठरली पहिली कंपनी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. टाटा स्टील ठरलेली आहे हायड्रोजन वाहतूक करण्यासाठी डिझाईन केलेले पाईप्स विकसित करणारी पहिली भारतीय कंपनी. हायड्रोजन वाहतूक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हायड्रोजन वाहतूक हे पहा H2 हायड्रोजन वायूची वाहतूक करणारी भारतातील पहिली कंपनी ठरलेली आहे ती म्हणजे टाटा स्टील. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हायड्रोजन धोरण भारत राबवत आहे. ग्रीन हायड्रोजन पॉलिसी, हरित हायड्रोजन धोरण म्हणून टाटा स्टील हायड्रोजन वाहतूक करण्यासाठी डिझाईन केलेले पाईप्स विकसित करणारी पहिली भारतीय कंपनी ठरलेली आहे. म्हणून H2O पाणी आणि H2 हायड्रोजन वायू वाहून नेणारी पहिली पाईपलाईन विकसित करणारी भारतीय कंपनी ठरलेली आहे टाटा. कोणती? टाटा स्टील. बरोबर. पुढे कंपनीच्या हायड्रोजन अनुरूप API X65 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कीवर्ड. पाईप्सवर टाटा स्टीलच्या रायगड जिल्ह्यातील खोपोली. कुठे आहे हा प्रकल्प? हा प्रकल्प आहे रायगड जिल्ह्यातील खोपोली. जिल्हा रायगड. खोपोली जिल्हा रायगड. काय तर टाटा स्टील ठरलेली आहे पहिली कंपनी जी कंपनी हायड्रोजन वाहतूक करण्यासाठी डिझाईन केलेले पाईप्स तयार करणारी पहिली कंपनी आहे. 2024 मध्ये टाटा स्टील ही हायड्रोजन वाहतुकीसाठी हॉट रोल्ड स्टीलचे उत्पादन करणारी पहिली भारतीय स्टील कंपनी बनली. नवीन पाईप्सनी महत्वाच्या हायड्रोजन वाहतूक चाचण्या उत्तीर्ण केलेल्या आहेत. 2030 पर्यंत दरवर्षी 5 दशलक्ष मेट्रिक टन ग्रीन हायड्रोजन उत्पादन करण्याचे उद्दिष्ट असलेल्या भारताच्या हायड्रोजन मोहिमेत महत्वपूर्ण कामगिरी बजावेल. म्हणून हायड्रोजन मिशन, ग्रीन हायड्रोजन मिशन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. भारत राबवते हरित हायड्रोजन धोरण. या हरित हायड्रोजन धोरणाचं मुख्य उद्दिष्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर ऑब्जेक्टिव्ह आहे दरवर्षी 5 दशलक्ष मेट्रिक टन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथं येतो परीक्षेत प्रश्न. भारत ग्रीन हायड्रोजन मिशन, भारताचं ग्रीन हायड्रोजन हरित धोरण जे आहे याचं काय प्रमुख उद्दिष्ट आहे तर दरवर्षी 5 दशलक्ष मेट्रिक टन ग्रीन हायड्रोजन उत्पादन करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. आणि या उद्दिष्टाला चालना देण्यासाठीच काय करण्यात आलेलं आहे तर खोपोली जिल्हा रायगड या ठिकाणी हरित हायड्रोजन वाहून नेणारे पाईप्स डिझाईन करणारी भारतातील पहिली कंपनी बनलेली आहे स्टील कंपनी टाटा स्टील. या ठिकाणी आपण एक शॉर्ट ब्रेक घेऊयात आणि उर्वरित चालू घडामोडी ज्या राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन आणि ग्रुप सी ची पूर्व परीक्षा आणि इतर सर्व सेवा पूर्व परीक्षांच्या संदर्भाने अतिशय महत्वाच्या चालू घडामोडींचा आपण आढावा घेत आहोत. भेटूयात थोड्या ब्रेक नंतर.